सकाळचे 5:45 झालेले आहेत. आम्ही निघालोय पुण्यामधून. देवकुंड हे पुण्यापासून 94 किलोमीटर आहे. देवकुंडला जाण्यासाठी आपल्याला तामिनी घाटातून जायचे आहे. मी जो रूट घेतला आहे तो कोथरूडच्या साईडने आहे आणि तुम्ही हिंजेवाडीच्या साईडने सुद्धा जाऊ शकतात. पौड या गावामध्ये दोघंही रस्ते एकाच ठिकाणी कनेक्ट होतात. पौड नंतर मुळशी नंतर तामिनी घाटातून आपल्याला क्रॉस करायचा आहे. रस्ता हा खूप वळणावळणाचा आहे, त्यामुळे गाडी खूप जपून चालवा. तामिनी घाट संपला की पाटणूसला जायचं. पाटणूसमध्ये लोकल लोक तुम्हाला गाईड करतील की देवकुंडच्या पार्किंगपर्यंत कसं पोचायचं. त्याप्रमाणे त्यांना फॉलो करत तुम्ही देवकुंडच्या पार्किंगपर्यंत पोहोचू शकता. पौडला पोचल्यावरती मला माझा मित्र प्रसाद भेटला, जो हिंजेवाडीच्या साईडने आला होता आणि मी कोथरूडच्या साईडने. पाऊस चालू होता आणि पावसातच आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला, कारण चक्क 6 वर्षानंतर मी बाईक राईडवरती निघालो आणि म्हणूनच मला त्या पावसाचा अनुभव पुन्हा एकदा नव्याने अनुभवायचा होता. तामिनी घाटात एंट्री केल्यावरती सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड बघायला मिळाल्या, जसं की रस्त्यावरती पसरलेली धुक्याची चादर, चारही बाजूला असलेली हिरवीगार झाडी. मला ना विश्वासच बसत नव्हता असा अनुभव मी घेत होतो. एरवी मी कारने बऱ्याच वेळा तामिनी घाटातून गेलो होतो, पण हा अनुभव काहीतरी वेगळाच सांगून गेला. तामिनी घाटातून प्रवास करताना तुम्हाला शेकडो असे मनमोहित करणारे धबधबे भेटतील. त्यातल्याच एका छोट्याशा वॉटरफॉलवरती आम्ही थांबलो, जिथे जास्त गर्दी नव्हती. मित्रांनो, व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला अशा काही इम्पॉर्टंट सूचना देणार आहे, जे की तुम्हाला ट्रेक करताना खूप महत्त्वाच्या असतात. सो व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ट्रेक करताना कुठलीही अडचण होणार नाही. निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो पाटणूसच्या देवकुंड वॉटरफॉल पार्किंगमध्ये. सो देवकुंडच्या पार्किंगमध्ये आपण पोचलेलो आहे. तर इथे तुम्हाला 30 रुपीज बाईकसाठी लागतील पार्किंग चार्जेस. यांची पार्किंग पण आहे अवेलेबल. सेकंड गोष्ट अशी आहे की पर पर्सन तुम्हाला 200 रुपीज पे करावं लागते. तिकीट काउंटर इथे आहे. हे तुम्हाला गाईड प्रोव्हाइड करतील स्टार्ट टू एंडपर्यंत, की तुम्हाला सेफ्टी गाईडलाईन काय फॉलो करायची आहे, जायचं कसं आहे, कुठून जायचं आहे, सगळं तुम्हाला सांगतील. आपण 2 पार्किंग आहे तिथे, एक भिरा पार्किंग आणि एक पाटणूस पार्किंग. एकच लक्षात ठेवा, ज्या पार्किंगमधून तुम्ही ट्रेक करणार आहे त्याच पार्किंगमधून तुम्हाला रिटर्न पण यायचं आहे, कारण भिरा पार्किंग त्या साईडला आहे. ओके, जिथे आपण एंट्री करतो त्या साईडने भिरा पार्किंग आहे आणि ही आहे पाटणूसची पार्किंग. सो आम्ही ट्रेक इथून चालू करणार आहे. या साईडने इथून आपल्याला ट्रेक समोर चालू करायचं आहे. ट्रेक चालू होण्याआधीच पावसाचं आगमन झालं आणि या पावसामध्ये आम्हाला कांदा भजीचा मोह आवडता आलेला नाही. रेट्स बघा जरा. कांदा भजी 60 रुपयाला आहे. ठीक आहे. सो ट्रेक चालू झालेला आहे आणि या ट्रेकमध्ये स्पेशल गेस्ट आपल्यासोबत आहे. माझा सगळ्यात खास चाइल्डहुड फ्रेंड प्रसाद आणि त्याची वाईफ संध्या आणि माझी वाईफ. ट्रेकपर्यंत हा 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. 6 किलोमीटर जाण्यासाठी आणि 6 किलोमीटर वापस येण्यासाठी. सो आत्तापर्यंतची जर्नी खूप अमेझिंग होती. बघू पुढची जर्नी कशी असते. प्रसाद, काय वाटतं तुला व्ह्यू बद्दल? वेदर खूप छान आहे ना? जास्त रस्त्याने चालताना खूप जपून आणि सांभाळून चाला, कारण पावसामुळे चिखल सर्वत्र पसरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक दगडांवरती शेवाळ आहे. तुम्हाला वाटत असेल की इथे आपण पाय ठेवू आणि दगड इथे सपोर्ट भेटेल, अजिबात नाही आहे. नीट व्यवस्थित बघून चाला, कारण प्रत्येक दगडांवरती शेवाळ साचले. या जंगलातून चालताना काही खोडकर लहान चिल्लेपाल्ले सुद्धा आम्हाला भेटले, जे या निसर्गाचा आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी कुठेच कमी पडलेले नाहीये.
खरं तर मी आणि प्रसाद आम्ही दोघेही शाळेत असताना सोबत होतो आणि पुण्यामध्ये गेले 4 वर्ष आम्ही राहतोय, पण आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नव्हतो. म्हणतात ना, जसं जसं जबाबदारी वाढते तसं तसं पुरुषांचे मित्रमंडळी कमी होत जातात. तसंच काहीसं आमच्या बाबतीतही झालं. गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की खडतर प्रवास सुद्धा आम्हाला खूप सोपा वाटत होता. चालताना आम्ही एका लाकडी पुलाच्या जवळ पोहोचलो, जो स्थानिक रहिवाशांनी बनवला होता, जेणेकरून आपल्याला या सुंदर निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून. ब्रिज क्रॉस केल्यावरती लागला तो आम्हाला पहिला वहिला ओढा, ज्याच्याकडे बघून मन भारावून गेलं होतं आणि पाण्यात बसून पुन्हा त्या लहान मुलांसारखं खेळावंसं वाटतं. ओढ्यापासून पुढे आलं की चालू होतो खरा जंगल ट्रेक. आम्ही सुरुवात आलोय काय बोलायचं होतं का तुला प्रसाद? मला काही पर्यंत नाही, काहीतरी बोलत होता तू. स्क्रीन थँक्यूचं ऑलरेडी खूप मोठा 2-2.5 तासाचा व्हिडिओ आहे लग्नाचा. हा त्याला पश्चाताप म्हणतात रे. इथं नव्हतं बोल म्हणजे नाही इतकं काही पश्चाताप होत नाही आम्हाला. तुमच्या सोबत जर का मित्र असतील ना, तर 6 किलोमीटरचा ट्रेक तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण प्रसाद आणि मी ऑलमोस्ट 4 वर्षानंतर भेटतोय. आमच्या एवढ्या सगळ्या जुन्या गप्पा गोष्टी निघाल्यात ना की आमचा टाईम त्यातच जातोय. एवढं सुंदर नेचर बघता बघता जुन्या लहानपणीच्या गोष्टी, शाळेतल्या गोष्टी आठवणं एक वेगळंच सुख आहे. जरा हा व्ह्यू तर बघा. सर्व थकवा घालवणारा क्षण पावलोपावली बघायला मिळत होता. आता मात्र गप्पांना स्पीड ब्रेकर लागणार होता, कारण रस्त्याचं रूपांतर हे दगडांमध्ये झालेलं होतं. चालताना मध्येच प्रसादने त्याच्या नटखटपणाची एक झलक दिली. तर असा हा देवकुंड, जिथे मधून मधून दोरीला धरूनही खडक पार करावं लागतं. अत्यंत उल्हासदायक वातावरणात ही ट्रेकिंग करण्याची मजा कुछ औरच आहे. आम्ही वॉटरफॉलच्या खूप जास्त जवळ पोहोचलो होतो आणि त्याचा आनंद आमच्या गगनात सुद्धा मावेनासा झाला होता. पण तो आनंद फक्त क्षणिक राहिला, कारण जसं जसं आम्ही वॉटरफॉलच्या जवळ जात होतो तसं तसं रस्ता अजूनच कठीण होत चालला होता. या ब्रिजवरून खूप सांभाळून चला, कारण हा बाउन्स होतोय. एवढे सगळे लोक एकाच वेळी चालतायत ना, त्यांच्या वजनाने ब्रिज बाउन्स होतोय. फक्त निसर्गाचा आनंद घेत घेत स्वतःची काळजी घ्या. शक्य होईल तेवढी स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना विनंती आहे
एवढ्या सुंदर निसर्गामध्ये आपण फिरायला येतोय नॅचरल. कचरा घेऊन येतात यार. एक बॅग आणली ना आपण सोबत, टाका ना त्यात, घेऊन जा. एक लिटरची भरलेली पाण्याची बॉटल तुम्ही ओझं घेऊन येतात आणि एक 50 ग्रॅमची प्लास्टिकची बॉटल तुम्ही रिटर्न नाही घेऊन जाऊ शकत. का असं करताय? निसर्गाने एवढं सुंदर दिलंय आपल्याला, ते जपा. आपला आणलेला कचरा आपणच सोबत घेऊन जायचा असतो, नाही तर मग ते इथेच पडणार. नदीच्या किनारी चालताना असं वाटत होतं जसं की हा कुठल्या तरी एखाद्या मूवीचा सीन आहे. खळखळ वाहणारं पाणी, उंच डोंगर, शब्दात सांगता येणार नाही एवढा सुंदर अनुभव आम्ही घेत होतो. तिथे जाताना घनदाट जंगल लागणार तुम्हाला, जस्ट धबधब्याच्या थोडंसं अलीकडे. ठीक आहे. ह्या जंगलात कुठेही झाडांना वेलींना हात लावू नका. साप असण्याची दाट शक्यता आहे आणि आपल्याला विषारी सापांचा फरक कळत नाही. सो कुठेही हात लावू नका, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल. जवळ गेल्यावरती वाट अजूनच छोटी होत चालली होती. जिथे चालायला फक्त 2च लोकांना जागा पुरेल एवढी. जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसत होता, तर येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद. या ठिकाणी एक छोटासा धबधबा आहे, खूप छोटा आहे. आपल्याला जायचं आहे ह्या साईडला समोर. फायनली तो क्षण आला आणि आमच्या चेहऱ्यावरती एक चमक आहे. सर्व थकवा एका क्षणात गायब. सर्व थकवा एका क्षणात नाहीसा झाला. पाण्याचा फ्लो आता वाढलेला आहे, कारण डोंगर भागातून जेव्हा आम्ही खाली उतरतोय ना, उतरताना सुद्धा कंटिन्युअसली पाणी चालू आहे. कंटिन्यू पाणी चालू आहे. तर आता जवळपास 1 तास झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे. परतीच्या रस्त्याला जाताना पाऊस खूप जास्त वाढला. आता सध्या आम्ही एका झोपडीमध्ये थांबलो आहे, कारण बघू शकता पावसाचं प्रमाण एवढं आहे की चालणंसुद्धा आता खूप मुश्किल होतं आहे.
तर आम्ही थोडा वेळ तो वाट बघणार आणि मग पुढे परत चालायला सुरू करणार. प्रसाद, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स अतिशय मिक्स टाईपचा होता. हां, सुरुवातीला आम्ही खूप उत्साहपूर्वक आमची यात्रा सुरू केली आणि जाताना मला काही फारसं त्रास जाणवला नाही, कारण आम्ही खूप याच्यामध्ये होतो, एन्जॉय करत गेलो. हां, एन्जॉय करतो. आणि देवकुंड बघितला आम्ही. ऑब्विसली खूप छान होता तो, पण असं वाटलं यार थोडं ट्रेकिंग थोडं आवड होती, थोडं जास्त वेळ होता. हिशोबाने तेवढं वरती नव्हतं, पण स्टील गुड थिंग, म्हणजे खूप भारी येतो बघायला. जाताना थोडं कंटाळा येतो यार, खूपच पाऊस. आता जाताना पाण्याचा प्रवाह तुम्ही बघा. हे बघा, आधी इथे काहीच पाणी वगैरे जास्त नव्हतं, पण आता वाढलंय, खूप जास्त पाणी वाढलंय. वहिनी, तुमच्या दोघांचा एक्सपिरियन्स कसा होता? हेच प्रसादचं पण म्हणणं होतं. विजिट करा. येत असताना मला सोबत कोणीतरी फ्रेंड्स वगैरे जास्त मजा येते मला. रस्ता कठीण लागत होता. सेल्फ एक्सपिरियन्स असला तरी पण छान आहे. पाऊस थोडा जास्त गेल्यानंतर मस्त आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा.